आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 6 फेब्रुवारी शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा 19 हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही। कारण तुमची थेट जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला होता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर जमा झालेला होता। आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारी निमित्त सोडण्यात येईल किंवा 27 जानेवारी किंवा 28 जानेवारी पर्यंत सोडण्यात येईल, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 28 जानेवारी 2026 रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 3 दिवसाचा शोकवटा जाहीर करण्यात आलेला होता। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 26 जानेवारी, 27 जानेवारी, 28 जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा संपून गेलेला आहे, फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सुद्धा संपत आहे। त्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, उद्या 7 फेब्रुवारी आहे। उद्या आपल्या राज्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यासोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे केवायसी मुळे आलेले नव्हते, त्या लाडक्या बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। त्या लाडक्या बहिणींना सुद्धा काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला। आता बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी भरपूर उशीर झालेला होता। त्याच पद्धतीने जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, म्हणजे जानेवारी हप्त्यासाठी सुद्धा मोठ्या पद्धतीने उशीर झालेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी जानेवारीच्या 19 हप्त्याची प्रतीक्षा आजपासून सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना केवायसीची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये सुलभता आणण्यासाठी, साक्षरता आणण्यासाठी, फक्त पात्र बहिणींचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट लावण्यात आलेली होते। तरी केवायसीची अट आता शिथिल करून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आज 6 फेब्रुवारी शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये पैसे जमा केले जात आहेत, त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील, त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे 100% वितरित होतील आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। त्या लाडक्या बहिणींना यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एका दिवसामध्ये या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं। कारण
कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आधार कार्डच्या माध्यमातून सोडला जात असतो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात असतो। त्यामुळे लाडक्या बहिणीनं याचे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे 100% वितरित सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, तुमचा तालुका या तालुक्यांच्या यादीमध्ये आहे का, तुमचं गाव या गावांच्या यादीमध्ये आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आलेली होती, परंतु 31 डिसेंबर 2025 पर्यंत भरपूर लाडक्या बहिणींच्या केवायसी राहिलेल्या आहेत, त्यांचे केवायसी झालेले नाही। काही लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट झालेली होती, काही लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती। तर या सर्व लाडक्या बहिणींना सरकारने अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे की जर तुमची केवायसी अर्धवट राहिलेली असेल, तुमची केवायसी चुकलेली असेल, तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, कारण तुम्हाला आता एक सरकारच्या माध्यमातून नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे। तुम्ही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही केवायसी सुद्धा पूर्ण करू शकता। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। यासोबत ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचे नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु यापुढे अशा पद्धतीच्या बातम्या फिरणार नाहीत, कारण थेट सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे डिसेंबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची, त्यासोबत जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, कालपासून भरपूर लाडक्या बहिणींनी परत एकदा आंदोलन सुरू केलेलं होतं, परंतु त्या सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे की तुम्ही परत आंदोलन करू नये। तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता डायरेक्ट पैसे जमा केले जात आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने कसली काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांचे, बँकांच्या यादी तर जाहीर करण्यात आलेले आहे, परंतु जरी तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा तालुका तालुक्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा गाव तुमच्या गावांच्या यादीमध्ये असेल, तरी पण पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते, कारण लाडक्या बहिणींनो नवीन वर्षामध्ये नवीन बदल झालेले आहेत, काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू झालेले आहेत, काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही नवीन वर्षातील नवीन बदलांमध्ये, नवीन नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसलात तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण नियम कोणकोणते आहेत, पात्रता कोणकोणत्या आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। यासोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते, तर या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जातील अशी माहिती मिळत होते, परंतु अद्याप कोणालाही गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या, तर हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघून घ्यात की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही खरोखर लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांचं माहितीचं सरकार आहे। तर हे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी 100% उभे आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनो ही लाडकी बहीण योजना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत
आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा दिला जात आहे। अशा सर्व लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्हे बँका तर पाहणार आहोत, यासोबत आपण जे काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत हे नवीन नियम कोणकोणते आहेत याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना खरोखर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुमची डायरेक्ट नोव्हेंबर हप्त्याची, डिसेंबर हप्त्याची आणि जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी, गावांची यादी तर आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो आता पात्र बहिणींची यादी, अपात्र बहिणींची यादी अशा पद्धतीने याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। जर काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 1 मिनिट बाजूला ठेवा, जेणेकरून काय होईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि तुमची प्रतीक्षा भरपूर दिवसांची संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे, जानेवारीचे पैसे एकत्रितपणे वाटप केले जात आहेत। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना हे नियम कोणकोणते आहेत, या अटी शर्ती कोणकोणत्या आहेत याविषयी माहिती देतच आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, अर्धवट पैसे मिळालेले असतील तर ते पैसे मिळणार आहेत का, या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देऊन टाकतो। बघा राज्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून मागील हप्त्यांच्या पैशांची वाट पाहत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींचे मागील हप्त्यांच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यासोबत ज्या लाडक्या बहिणींना चालू हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्यांची चालू हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे। यासोबत ज्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते त्यांची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधील भरपूर अशा महिला आहेत की त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नव्हत्या, लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्यांनी अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे दिले, त्यांच्याकडून चुकीचे कागदपत्रे काढून घेतले आणि आपला अर्ज पात्र करून घेतलेला होता। तर अशा बहिणींवरती आता सरकारच्या माध्यमातून कडक तपासणी सुरू आहे आणि या ठिकाणी ज्या अपात्र बहिणी आहेत तर त्यांचे अर्ज अपात्र केले जात आहेत। कारण काय होत आहे की अपात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, श्रीमंत बहिणींना पैसे मिळत आहेत, परंतु राज्यातील ज्या बहिणी गरजू आहेत, ज्यांना खरोखर या 1500 रुपयांची गरज आहे त्यांनाच पैसे मिळत नव्हते, त्यामुळे त्या लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। तर या सर्व लाडक्या बहिणींची आता नाराजी दूर होत आहे। तर ही नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काटाकाट जमा सुद्धा केले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या राज्यामध्ये ज्या पण काही लाभार्थी आहेत तर त्या सर्व लाभार्थ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जात आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना सर्वात अगोदर आपण डायरेक्ट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला 100% पैसे सुद्धा मिळणार
येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, यासोबत मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का आणि कोणाला पैसे मिळणार नाही, तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सुद्धा लगेच देतो. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर तुमच्यावरती अन्याय केला जाणार नाही. कारण राज्यामध्ये तुमच्यामुळेच हे माहितीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे हस्तांतर करणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला काही हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर तुम्हाला उर्वरित हप्त्यांचे पैसे सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, तुमच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार माहितीचं आलेलं आहे. त्यामुळे हे सरकार तुमच्या पाठीशी 100% उभं सुद्धा राहत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत विचार करायला गेला तर आपण जिल्ह्यांपासून सुरुवात करूयात. लगेच बँकांची यादी सुद्धा सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना, नवीन वर्षामध्ये आता जानेवारी महिना संपून पूर्णपणे 1 महिना उलटलेला आहे. त्या नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम लागू झालेले होते. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वाचे नियम लागू झालेले होते. यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही बँकेच्या नवीन नियमांमध्ये बसत आहात का? बँकेच्या संदर्भात काही महत्त्वाची कामे करायला सांगितलेली होते, ते कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील, त्यांना हे पैसे येणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण बघून घेऊयात की ही कामे कोणकोणती आहेत, कशा पद्धतीने करायची आहे, त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींची एकाच दिवसांमध्ये भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जाऊ शकत नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधल्या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण बघून घ्यात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, याविषयी तुम्हाला माहिती देतच आहे. बघा लाडक्या बहिणींना, या लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता लागू करण्यात आलेल्या आहेत. जे जे लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील, त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत नसतील, त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जाणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा बातम्या पाहण्याची आता गरज भासत नाही. कारण तुमची डायरेक्ट भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा केले जात आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायला सांगितले होते. तर हे कामे कोणकोणते आहेत हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे पाहिली तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जाणार आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाची कामे करायची होती. तर ती महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्या आधार कार्डची KYC करायची आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट केलं, आधार कार्डची KYC केले, तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे येतील. तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. यासोबत लाडकी बहिणींना, दुसरं काम म्हणजे बघा, तुम्ही KYC केलेले असणं गरजेचं आहे. KYC केलेले असेल तर तुम्हाला 100% पैसे येतील. यासोबत आपलं बँक खातं सुरळीतपणे सुरू आहे का, बँक खात्याची DBT ॲक्टिव्ह आहे का, अशी बेसिक कामे, महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, ही झाली महत्त्वाची
महत्त्वाची कामे आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा हा 100% असणार आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सरासरी 400-500 गावांचा समावेश असतो. जिल्ह्यामध्ये तालुके असतात, गावे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जिल्हा असेल तर तुम्हाला तात्काळपणे कामे करावी लागणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची केवायसी चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होते, ज्यांना केवायसी मुळे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते, त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा केवायसीची संधी देण्यात येत आहे. तर ही शेवटची संधी असणार आहे. या संधीचं सोनं राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींनी करणं गरजेचं आहे. तर ही झाली महत्त्वाची अट. आता बघा लाडक्या बहिणींनो ज्यांची केवायसी चुकलेली नसेल, ज्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर त्या लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हप्त्यांचे पैसे वितरित केले जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्र बहिणींनाचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, यासोबत ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, यासोबत लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचं वय 65च्या आत असेल, अशा लाडक्या बहिणींना पैसे येतील. परंतु या ठिकाणी अपात्र बहिणींना पैसे येणार नाही. तर एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे लवकरच जमा होतील. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकीच्या अगोदर सरकार पैसे सोडू शकता, कारण लाडक्या बहिणींनो संक्रांतीच्या वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे त्यावेळेस पैसे सोडलेले होते. त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर पैसे सोडू शकता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे करून ठेवा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची लवकरच प्रतीक्षा संपेल. अवघे काही तास शिल्लक असल्याची माहिती देण्यात येत आहे. लवकर GR येईल. GR आला की लगेच पैसे वितरणाला सुरुवात होईल. GR आल्यानंतर लगेच व्हिडिओ आपला येणार आहे. तोपर्यंत कामे करा.